आणि त्या कारणामुळं त्याच्यावर त्याचा आणि काही गावातल्या लोकांचा झगडा होता आणि मध्यंतरी काहीतरी दोन ग्रुपमध्ये मारामारी झाली होती. त्याच्यामध्ये संतोष सावळे याच्यावर 3 ते 7 गुन्हा होता आणि तो अत्यंत डॅशिंग असणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्याला रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष बनवलं होतं. रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की दलित आणि सवर्ण हा संघर्ष थांबला पाहिजे. कारण संविधानाच्या अरे बाबा तिकडं काय आपल्या लोकांना सांगा प्रेस आहे सगळं या तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे, खत्म केलेली आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता बदलली नाही आहे आणि आजही दलितांवरती देशभरामध्ये अत्याचार होता. महाराष्ट्र हा तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार होणं योग्य नाही. आणि एक गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. माझ्या पक्षामध्ये माझा पक्ष फक्त दलितांचा नाही, तर मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षासोबत आहेत. ओबीसी समाजाचे अनेक लोक माझ्यासोबत आहेत. हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, बौद्ध समाज तर आहेच आहे. तर असे अनेक आपलं जे जैन समाज आहे, शीख समाज आहे, तर अशा सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये आहेत. कारण बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष यासाठी स्थापन केला होता की तो फक्त दलितांचा असू नये, तर त्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आले पाहिजे. आणि पक्ष चालवायचं असेल, राजकारण करायचं असेल तर निवडून आलं पाहिजे. निवडून यायचं असेल तर एका जातीच्या मतावर निवडून येत नाही. आणि मी स्वतः हरलेलो आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 1952च्या आणि 54च्या निवडणुकीत हरले होते आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर ते लढले होते. पण फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे, म्हणून रिपब्लिकन पक्षाची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा. जनता पार्टीच्या वेळेला जो झाला होता, सगळे अपोजिशन एकत्र आले होते आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच आघाडी होती, म्हणजे एकच पक्ष होता, ते जनता पक्ष. अशी आयडिया बाबासाहेबांची होती. तर परभणी जिल्ह्याबद्दल आम्हाला आदर आहे. परभणी जिल्हा हा तसा इरिगेटेड असणारा जिल्हा आहे. या ठिकाणी दलित आणि सवर्णांमध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण परभणी जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आता माझ्याकडे अधिकाऱ्याने माहिती दिलेली आहे. 2012 पासून ते 25 पर्यंत एकूण 22 मर्डरची केसेस झालेली आहे आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी दलितांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे, त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीनं 8,25,000 रुपये आम्ही त्यांना मदत देतो आणि एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारचा आहे. त्यामुळे आतापर्यंत या 22 प्रकरणामध्ये 15 लोकांना नोकरी मिळाली आहे, सरकारी नोकरी. 7 प्रकरण प्रलंबित आहेत, ते त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल. आणि आता संतोष सावळेंच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताबडतोब 3 ते 2चा गुन्हा लावलेला आहे, तर चांगली गोष्ट केलेली आहे. कारण संतोष सावळे हा मोटरसायकलवर जात असताना प्लॅनिंग करू 4 व्हीलरनी त्याच्या मोटरसायकलवर गाडी घातली आणि त्यांचा प्लॅन असा होता की हा अपघात आहे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता, म्हणजे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण मागे एक पोलीस जो होता तो मागे त्या ह्याच्यामध्ये होता आणि पोलीस हा या प्रकरणामध्ये आय विटनेस आहे. पोलिसांनी सांगितलंय की हा अपघात नसून हा मी सगळं पाहिलेलं आहे आणि त्यांनी गाडी अंगावर घातलेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी मर्डरची केस लावलेली आहे.
SP मला आता भेटलेले आहेत कुमायू, आणि त्यांनी सांगितलं की त्यामध्ये आम्ही मर्डर केस लावलेली आहे, 2 लोकांना पकडलेलं आहे. पण मी त्यांना आता सांगितलेलं आहे की अजून त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, आणि किंवा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याची CID चौकशी जी आहे. मर्डर केस लावलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. 2 लोकांना पकडलेलं आहे, ही ठीक गोष्ट आहे. पण फक्त 2च लोकांचा याच्याशी संबंध होता असं म्हणता येणार नाही. या प्रकरणामध्ये हा झगडा त्यांचा काही वर्षांपासून होता, आणि ग्रुप त्याच्यावर सातत्यानं अटॅक करत होता. तर त्यामुळं या प्रकरणामध्ये 8-10 लोकांचा तरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी योग्य दिशेनं चौकशी करावी, आणि अजून याच्यामध्ये संबंधित असणाऱ्या लोकांना अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, आणि अशा पद्धतीनं एकमेकाचे मर्डर होणं योग्य नाही आहे. एक तर नामांतराच्या लढ्यामध्येही या जिल्ह्यामध्ये अत्याचार झाले होते. पण ठीक आहे, आता एक तर आमचा मराठा समाज जो आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात मी केलेली होती. दलित क्रांतीच्या मुवमेंटच्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी करत असताना OBCना मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा म्हणून आम्ही मोर्चे काढलेले आहे, आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर आमची होती. ज्यावेळेला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं, म्हणजे आम्ही बॅकवर्ड मागासवर्गीय आहोत. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की इतर समाजाला आरक्षण मिळते, मराठा समाजामध्ये सगळे लोक श्रीमंत नाही आहे. गावामध्ये 2-4 एकर जमीन असणारे लोक आहेत, 10-15 एकर जमीन असणारे लोक आहेत, पण ते आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही. एखाद्या मेडिकलला ज्याला ऍडमिशन मिळालं तर तेवढं डोनेशन देऊ शकत नाही, आणि म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आणि आता माननीय जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत